पुढच्या बातमीकडे जयदीप आपटेला मालवण येथील दिवाणी न्यायालयामध्ये पोलिसांनी हजर केलं। या क्षणाची महत्त्वाची अपडेट पाहतोय आपण या बातमीतली। वकील गणेश सोमनी आणि राजू परुळेकर हे जयदीप आपटेची बाजू मांडणार आहेत। सह आरोपी चेतन पाटील याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यालाही कोर्टामध्ये हजर केलं गेलंय। तर मोठ्या पोलीस बंदोबस्तात दोघांनाही कोर्टामध्ये हजर करण्यात आलंय। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमेश परब आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। उमेश, जयदीप आपटेला मालवण येथील दिवाणी न्यायालयामध्ये हजर करण्यात आले, काय अधिक माहिती? जयदीप आपटे आणि त्याच्यासोबत चेतन पाटील या दोघांना देखील आता मालवण येथील दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे। सर्व कायदेशीर प्रक्रिया ज्या आहेत त्या आता सुरू आहेत आणि त्या पूर्ण झाल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी सुनावणी होईल। जयदीप आपटेच्या बाजूने या ठिकाणी गणेश सोमनी आणि राजू परुळेकर हे दोन बाजू मांडणार आहेत। तर सरकारी वकील म्हणून तुषार भणगे हे या ठिकाणी युक्तिवाद करणार आहेत। अद्यापही युक्तिवादाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली नाहीये। कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे आणि ती संपल्यानंतर लगेचच दोन्ही वकील जे आहेत ते आपापल्या अशिलांची बाजू मांडणार आहेत। दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल आपण पाहतोय या क्षणाला हे दोन्ही आरोपी कोर्टामध्ये त्यांना हजर करण्यात आलेला आहे।